शिजू आठवड्यातून एकदा झाडाखाली बसवायच्या. मॅडमने आपल्याला जनता शाळा जनता शाळा इथे प्रयोगशाळेमध्ये पण मान दिलं होतं मॅडमने. त्याच्यामधून मॅडमनी आपल्याला ग्रामीण भाग आणि शहरी भाग हे दाखवलं होतं. मॅडमने पृष्ठापासून घरं कशी तयार करायचे त्यावेळेस काही यूट्यूब नव्हती. मॅडमने आपल्यावर एवढी वेळ मेहनत केली आहे. मॅडमने आपल्याला जे गाणं शिकवलं सगळ्याच विद्यार्थ्यांना, म्हणजे जे केंद्रीय प्राथमिक शाळांमध्ये शिकलेले आहेत, खोटं खोटं बोलणार नाही, म्हणजे शिस्तसुद्धा मॅडमने किती लावली. आपल्याला कोणाची वस्तूसुद्धा घ्यायची तर आपल्या मनात आपल्या मॅडमचा अजूनही संस्कार येतात की आपल्या ही वस्तू आपली नाही, याला आपण हात लावायचा नाही, याच्यावर आपला हात लावायचे. हे संस्कार आपल्या मॅडमने आपल्याला दिले. आणि शाळेची आवड, मुलं जे घरी राहायचे, कोणाला कंटाळा यायचं शाळेमध्ये येण्यासाठी, तर त्या मॅडमनी गाण्यामधून आवड निर्माण केली. चला शाळेला चल चल तारा, नको राहू तू घरच्या घरा, शाळा बदलली बघ बघ बाई, आता लोकजनांचे नाही. हे पण गाणं अजूनही मॅडमचं कानावर सतत येतं. जे लहान मुलं जातात शाळेमध्ये, माझ्याकडे ट्युशनला होते काही केंद्रीय म्हणजे जिल्हा नगर परिषदचे मुलं जे ट्युशनला होते, तर त्या मुलांना बघितलं की आपलं बालपण आपल्याला आठवायचं, आपला पूर्ण वर्ग आठवायचा. पण ते दिवस निघून गेलेले आहेत. आता इतक्या वर्षांनी आपण भेटलो तर खूप म्हणजे इतका आनंद झाला की परत असं वाटलं की कोणाकडे म्हणजे एकाच मुलाकडे कोणाकडे जसं जे श्रीमंत आहे किंवा चांगल्या घरचे आहे त्यांच्याकडे अशी बॅग असायची, काही मुलांकडे वयाच्या पिशव्या असायच्या, पण त्याच्यात कधी कोणी एकमेकांना असं कमीपणा दाखवणार नाही की तू मोठ्या घरचा किंवा तू लहान घरचा. सगळे असे एकमेकांना जीव लावायचे आणि एकमेकांना एकदम समजून घ्यायचे. बस मॅडमला एकच विनंती आहे की जेव्हा जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा मॅडमला जे भेटावं असं वाटेल तेव्हा आम्ही मॅडमकडे येणार. आणि म्हणजे पुढे जे माहेर पण आहे आमचं ते आमच्या मित्र